नमस्कार, माझं नाव संदेश आहे आणि मी माझ्या गावात आहे. माझी आई आता चुलीवरचं जेवण बनवते. तर विचारूया माझ्या आईला काय बनवते. काय बनवते? भाजी. कसली? पालक. झाडे पालक का कसले वेगळे पालक? बरं, काय लागतं भाजी बनवायला? लसूण, कांदा, मीठ. कांदा आहे, ही भाजी आणि काय सोडताय तुम्ही? लसूण. चुलीवरचं जेवणच पाहणार होता पण अजून टाकले नाही. अच्छा, टाकलं नाही काय? बरं, ही भाकरी आहे. ही आहे भाकरी. भाकरीबरोबर आज पालकची भाजी बेत आहे. काय टाकलं? तेल टाकलं. मीठ आणि हे हळद. हळद टाकली. पुरी पुरी पुरी. तो अतिशय गरम तापलेला दिसतोय. वरती ठेव. चालेल, नाही करत नाही. कांदा टाकलाय ना? कांदा टाकलाय. आता मग काय करणार? चवी झालं. हाताने काय करते? हाताने काय करते? पळी वापरायला नको. हाताला चटका बसला तर चटका बसतो. तरी म्हणजे हाताची चव येते मग भाजीला वाटतं तुझ्या. आता किती मिनिटात शिजणार? शिजेल आता. बंद कर. मिनिटात बघूया. 5 मिनिटं कदाचित लागतील भाजीला. आणि काय भाकरी आहे ना? सगळं दिसणार.
कलर उठतोय. झाकून का ठेवतात? टाकून मुरायला पाहिजे, शिजायला का? ते जाड व्हायचे आहे ना भाजी. अच्छा. मुरायला पाहिजे कच्ची भाजी. शिजली का भाजी? बस झालं आता शिजली शिजली. ही आमची आता भाजी तयार झाली आहे. झाली ना तयार? पालक आमचूला. कलर छान आहे भाजीचा. चला आता चला आता खावा. आणि घरी जावा. तुम्ही पाहिलं की आमची भाकरी आणि पालकची भाजी तयार झाली आहे. आणि आता मी टेस्ट करणार आहे. बघूया माझ्या आईने कशी पालकची भाजी बनवली. छान. गावच्या जेवणाची चवच काही और फारसं काही तेल नाही, फारसं कुठला मसाला नाही, मीठ, कांदा, लसूण याच्यावर बनवलेली भाजी अतिशय अप्रतिम. आणि भाकरी बरोबर खाण्याची याची मजा एकदम सुपर्ब. कधी अस्सल भाकरी खायची असेल तांदळाची तर तुम्ही संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी येऊन भाकरी आणि त्याच्याबरोबरच्या भाज्या असतात त्याची चव घेऊ शकता. सकाळच्या स्पेशली ब्रेकफास्ट आपण ज्याला म्हणतो न्याहारी, त्यावेळी ही कोकणातली मंडळी भाकरी खातात. आणि आता मी ती खातोय. चला तुम्ही पण आपला नाश्ता करा.